आणि ते बघू शकता तरीही अगदी छान आलेली आहे आणि मटणाची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे। तुम्हीही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्की एकदा मटण बनवून पहा, खूप टेस्टी लागते। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी झणझणीत गावरान पद्धतीने मटण बनवणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। आता हे मटण आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे मटण आहे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे। तर इथे मी 1 छोटा चमचा मीठ टाकलेला आहे, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा मटण मसाला आणि इथे मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं बारीक केलेलं आहे। आता हे याच्यावरती टाकून घेते आणि हे आपण व्यवस्थित असं मटणाला कोट करायचं आहे, मिक्स करायचं आहे। सर्व जे मटणाचे पीस आहेत ना त्याला हे सगळं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। इथे मी सर्व मसाले मटणाला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। आता हे मटण आहे ते मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर याच्यावरती असं झाकून ठेवते आणि अर्धा तास व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी ठेवते। आपलं मटण मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इथं एक वाटण बनवून घेऊया जे आपण मटणासाठी वापरणार आहे। तर इथे मी अर्धी वाटी सुक्कं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे, ते या तव्यामध्ये टाकून भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवून खोबरं चांगलं गोल्डन होईपर्यंत भाजायचं आहे। इथे बघू शकता खोबरं ही गोल्डन होईपर्यंत भाजलेलं आहे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा तीळ टाकून घेते। तीळ भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही, त्याच्यामुळे मी नंतरच तीळ टाकून घेतलेले आहेत। आता तीळ ही आपल्याला मिनिटभर कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत। इथे मी तीळ ही मिनिटभर छान असे भाजून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये इथे मी अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, खसखस मिनिटभर याच्यामध्ये परतून घेतलेली आहे। आता आपण हे काय करायचं आहे, सर्व काढून प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं आहे। आता मी त्याच तव्यामध्ये थोडंसं 1 छोटा चमचा तेल ओतत आहे। तर आपल्याला याच्यामध्ये आता कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे अशा कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला जसे कट करायचे आहे तसे कट करू शकता। तर आता हे कांदाही आहे ना तो आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवायची, म्हणजे कांदा लवकर परतला जातो। इथे बघू शकता कांदा ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा परतलेला कांदाही पूर्णपणे थंड करून घेणार आहे। बरोबर अर्धा तासाने इथे बघू शकता मटण आपलं चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण मटण शिजायला टाकूया। मटण आहे ते कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, म्हणजे लवकर शिजलं जातं। तर सुरुवातीला मी कुकरमध्ये 3 चमचे तेल ओतत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता। तेल थोडंसं गरम झालं की ते मी मटणाची जी चरबी असते ती टाकून घेते। गॅसची फ्लेम मिडियम करून ही चरबी आहे ती तेलामध्ये परतून घेत आहे। 2 मिनिट चरबी चांगली परतून घेतलेली आहे। आता मी याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकून घेते। मटण टाकलं की गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती हे मटण आहे ते चांगलं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता मी काय करणार आहे, एक खोलगट ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतलेलं आहे आणि हे पाणी याच्यावरती ठेवून घेते, म्हणजे आतलं जे मटण आहे ना ते या पाण्यामुळे चांगलं वाफवलं जातं। बरोबर 5 मिनिटांनी ताटावरती ठेवलेलं जे पाणी आहे ते चांगलं गरम झालेलं आहे। आता मी हे ताट आहे ना ते काढून घेते आणि ते बघू शकता खाली मटणाला किती चांगलं पाणी सुटलेलं आहे। आपण याच्यामध्ये 1 थेंबही पाणी टाकलेलं नव्हतं, पण असं आपण वरती ताट ठेवल्यामुळे ते ताटाच्या खाली जो घाम येतो ना त्याचंच हे पाणी असतं। तर ताटावरचं गरम पाणी या मटणामध्ये टाकून घेणार आहे। सुरुवातीला आपण 5 मिनिट वाफ देऊन घेतली म्हणजे मटण आहे ते चांगलं वाफरलं जातं आणि लवकर शिजलं जातं।
आता व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. जास्त पाणी आता ओतायचं नाही, नाहीतर काय होतं, कुकरची शिट्टी होताना त्यातून पाणी बाहेर येऊन राडा होऊ शकते. आता मी याच्यावरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेणार आहे. फुल गॅसवरतीच 5 शिट्ट्या करून घेणार आहे. मटण शिजत आहे ना, तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर इथे जे आपण मगाशी भाजलेला कांदा आहे तो थंड झालेला आहे. त्याचबरोबर इथे सुकं खोबरं, तीळ आणि खसखस ही थंड झालेली आहे. आता आपण काय करूया, एक मिक्सरचं भांडं घेऊन हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. कोथिंबीरीच्या काड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं कट करून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न घालता वाटून घेणार आहे. इथे मी पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. टाकून वाटून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता अगदी अशी स्मूथ असं वाटण तयार झालेलं आहे. तर हे आपलं मटणासाठीचं वाटण छान तयार झालेलं आहे. कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि याची वाफ पूर्णपणे गेलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण काढून पाहूया. तर इथे बघू शकता मटण चांगलं शिजलेलं आहे. मी एक चेक करून पाहते. तर इथे बघू शकता अगदी छान असं मटण शिजलेलं आहे. आता मी याच्यामध्ये गरम पाणी ओतत आहे, म्हणजे आपल्याला थोडासा मिठाचा रस्सा चांगला भेटेल. तर एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि इथे आपल्याला ना मटणचा स्टॉक चांगला भेटला जातो. तर इथे बघू शकता अगदी छान असा मटण स्टॉक तयार झालेला आहे. आता आपण गावरान पद्धतीने झणझणीत मटण बनवून घेऊया. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता या कढईमध्ये 2 चमचे तेल ओतत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता. तेल थोडंसं गरम झालं की ते जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण आहे ना, ते टाकून घ्यायचं आहे. वाटण टाकलं की या तेलामध्ये असं हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे. मिनिटभर हे वाटण या तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये 1 छोटा चमचा मटण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. आता हेही कोरडे मसाले या मसाल्याबरोबर छान असे परतून घ्यायचे आहेत. आता जे मी कोरडे मसाले घातले आहेत ना, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे जे वाटण आणि कोरडे मसाले घातलेले आहेत ना, ते चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण जे वाटण बनवलं होतं ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मिठाचं जे पाणी असतं ना, ते टाकून असं मिसळून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये टाकून घेत आहे. आणि आता आपल्याला हे वाटण आणि कोरडे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. असं केलं म्हणजे काय होतं, हे जे वाटण आणि मसाले आहेत ना, ते असे करपत नाहीत. आता याच्यावरती झाकण ठेवून हे अगदी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे. 5 मिनिटांनी आता याच्यावरचं झाकण काढते आणि इथे बघू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे. तरी आपला मसाला चांगला परतलेला आहे. आता मी हे शिजवून घेतलेलं मटण आणि त्याच्याबरोबर पाणीही याच्यामध्ये टाकून घेत आहे. तर इथे मी मटणही टाकलेलं आहे आणि त्याच्याबरोबर जे मिठाचं पाणी होतं ना, तेही मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. तर सुरुवातीला मटण शिजण्यापुरतंच मीठ टाकलेलं होतं. तर आता जे आमटीसाठी लागेल ना, तेवढं मीठ टाकलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये मटणाचा रस्सा बनवायचा असेल ना, तर याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकू शकता. तर इथे बघू शकता मटणाच्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. आता मी याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे
आणि आता मी गॅस कमी करणार आहे आणि कमी गॅसवरती ही मटणाचा रस्सा आहे तो चांगला 10 मिनिट उकळून घेणार आहे. बरोबर 10 मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता मटणाच्या रस्स्याला अगदी छान अशी तरी आलेली आहे. आणि ते बघू शकता मटणाची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे. जास्त घट्ट मटण नसतं, अशाच पद्धतीने थोडंसं पातळ रस्सा असतो. आणि ते आपलं गावरान पद्धतीचं झणझणीत मटण तयार झालेलं आहे. आता मी ते गावरान पद्धतीने झणझणीत असं मटण रस्सा सर्व करत आहे. इथे बघू शकता अगदी टेस्टी असा दिसत आहे. आणि इथे बघू शकता तरीही अगदी छान आलेली आहे आणि मटणाची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे. तुम्हीही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्की एकदा मटण बनवून पहा, खूप टेस्टी लागते. तुम्हाला ही गावरान पद्धतीची झणझणीत मटणची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.